श्रोते हो नमस्कार. कार्यक्रमात मी हेमा सर्व श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्याला एखादा आजार झाला की आपल्याला आठवतात ते डॉक्टर आणि डॉक्टरांकडे गेल्यावर ते तपासणी करतात आणि त्या आजारानुसार आपल्याला औषध देत असतात. काही वेळा आजार असे असतात की ते साध्या औषधाने ठीक होत नाहीत आणि त्यावेळेला डॉक्टर्स आपल्याला अँटीबायोटिक्स गोळ्या देत असतात आणि हे अँटीबायोटिक्स गोळ्या आपल्याला डॉक्टर सांगतात त्याचप्रमाणे घ्याव्या लागतात. श्रोते हो, सगळ्या जीवसृष्टीमध्ये एक सर्वसामान्य गुणधर्म आढळतो आणि तो म्हणजे आपल्यावर होणाऱ्या हल्ल्याचा प्रतिकार करणं, तसंच त्याच्यापासून आपला बचाव करणं. सगळ्या जीवाणूत देखील हा गुणधर्म असल्याने जीवाणूंच्या नायनाटासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रतिजैविकांच्या विरुद्ध जीवाणू देखील प्रतिकार करू लागतात. आणि श्रोते हो, निसर्गाची आणि उत्क्रांतीची एक पद्धत आहे. जो परिस्थितीनुरूप स्वतःमध्ये बदल घडवून आणतो तोच जगतो. अशा प्रकारे प्रतिजैविकांवर मात करू शकणारे जीवाणू त्यांच्या विरुद्ध प्रतिजैविक वापरून देखील जगत असतात. तर श्रोते हो, 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर आपण अँटी मायक्रोबायल रेझिस्टन्स म्हणजेच AMR प्रतिजैविक प्रतिकार सप्ताह साजरा करत असतो. तर याच अनुषंगाने आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे औषध निर्माण अधिकारी कमलेश निरांजने सर यांना. सर, कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. नमस्कार सर. नमस्कार मॅडम. सर, आपण 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर AMR सप्ताह हा साजरा करत असतो, तर नेमकं हे AMR म्हणजे काय आहे? 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या दरम्यान प्रतिजैविक प्रतिरोध सप्ताह हा जगभरात साजरा होत असतो. तर नेमकं याच्याबद्दल सांगायचे झाल्यास आपण त्याची पार्श्वभूमी बघितली तर सन 2015 मध्ये एक 68वी जागतिक आरोग्य परिषद भरवली होती. त्या परिषदेमध्ये प्रतिजैविकांचा जो प्रतिरोध होत आहे, जी प्रतिजैविके कालांतराने निष्क्रिय ठरत आहेत, त्यावर विस्तृत अशी चर्चा झाली आणि प्रतिजैविकांचा प्रतिरोध कशा प्रकारे रोखता येईल यावर तिथे विचारमंथन झालं. आणि तेव्हापासून हा दिवस हा प्रतिजैविक प्रतिरोध सप्ताह म्हणून 18 ते 24 नोव्हेंबरच्या दरम्यान साजरा केला जातो. अच्छा. तर सर, मग या सप्ताहाचा नेमका उद्देश काय, महत्व काय, काय सांगाल आपण? याचं जर का आपण एक लक्षात घेतलं की हा सप्ताह साजरा करण्यामागचा जो उद्देश आहे तो असाच आहे की दिवसेंदिवस प्रतिजैविकांची संख्या कमी आहे. कारण नवीन प्रतिजैविक निर्माण होण्यासाठी हा जो निर्माण करण्याचा कालावधी असतो हा खूप जटिल आणि खूप कठीण अशी प्रक्रिया आहे आणि त्याला खूप वेळ लागतो. जे मॉलिक्युल्स तयार होत असतात त्याला अनंत वेळ लागत असतो. तर त्यामुळे ते प्रतिजैविक त्याचा जो वापर आहे तो अनियंत्रित होत आहे दिवसेंदिवस. त्याचा वापर हा लोक सर्रास करीत आहेत. जसे की फ्लू आणि सर्दी, खोकला यासारख्या आजारावरती प्रतिजैविके घेतली जात नाहीत. प्रतिजैविके ही जीवाणूंवरती काम करतात, ते विषाणूंवरती काम करत नाही. तर प्रतिजैविके हे जीवाणूंपासून होणाऱ्या आजारांवरती काम करतात. मात्र प्रतिजैविकांचा सर्रास वापर होऊ लागला आणि आज होत असं आहे की प्रतिजैविकांच्या अनियंत्रित वापरामुळे ती जी प्रतिजैविके आहे ती निष्क्रिय ठरू लागली आहे, म्हणजेच प्रतिजैविकांचा प्रतिरोध होऊ लागलाय. त्यामुळे सामान्य नागरिकांना प्रतिजैविकांचा प्रतिरोध होण्यापासून रोखणे, त्यांना त्याच्याबद्दल जनजागृती करणे, प्रतिजैविके केव्हा घ्यायची, कशी घ्यायची, त्याच्या मात्रा चुकवल्याने कसा प्रतिरोध निर्माण होतो याबद्दल जनजागृती करणे हा मुख्य त्याच्या मागचा हेतू आहे. अच्छा. सर, आपण जसं प्रतिजैविके हे वारंवार उल्लेख करतात, तर याची व्याख्या नेमकी काय सांगता येईल बरं? प्रतिजैविकाचा प्रतिरोध सांगण्याच्या अगोदर नेमकं प्रतिजैविके म्हणजे काय यावर आपण बोलूया. प्रतिजैविके म्हणजे असा रासायनिक गटांचा जो औषधांचा समूह आहे ज्यामध्ये जीवाणू, बुरशी आणि प्रोटोजोआपासून या सूक्ष्म जंतूंपासून होणाऱ्या आजारांवरती एक परिणामकारक औषध म्हणून केला जातो. अच्छा. ती औषधे प्रतिजैविके म्हणजे जर आपण त्याला इंग्रजीमध्ये किंवा विज्ञानाच्या भाषांमध्ये अँटीबायोटिक्स म्हणतो. तर अँटीबायोटिक जी आहे ती औषधी अशी रासायनिक औषधांचा समूह आहे जी सूक्ष्म जीवाणूंवरती काम करतात. त्याला एकतर त्याची वाढ रोखतात किंवा त्याला नष्ट करतात. त्यामुळे होतं काय की संसर्गजन्य आजार जे रुग्णांमध्ये होतात त्या आजारांवरती त्याचा परिणाम होतो आणि ते रोखतात. संसर्ग झालेल्या एखाद्या व्यक्तीला तो प्रतिजैविके दिल्यानंतर त्याचा संसर्ग बरा होतो एकतर, किंवा त्याचा जो संसर्ग पुढे बढावण्यापासून त्या जीवाणूंना रोखतात प्रतिजैविके.
त्याच्यामुळे आजार हा तिथेच रोखला जातो आणि रुग्णांना बरे केले जातं. अच्छा. मग सर यातले काही मुख्य प्रकार आहेत का? काय सांगाल या संदर्भात? हो, प्रतिजैविकांचे अनेक प्रकार आहेत. जसं आता जर का एका विशिष्ट वर्गीकरणामध्ये जर का आपण बघितलं तर सामान्यपणे त्याचे एक 2 मुख्य प्रकार बघितले जातात. त्याच्यामध्ये एक तर प्रोफायलॅक्टिक अँटीबायोटिक म्हणजे प्रतिबंधात्मक प्रतिजैविके आहेत आणि दुसरं आहे ते ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रम प्रतिजैविके आहेत. ते प्रतिबंधात्मक किंवा प्रोफायलॅक्टिक अँटीबायोटिक जे आहेत ती फक्त प्रतिबंधात्मक उपचार म्हणून केली जातात आणि एखाद्या आजार जो संसर्गापासून निर्माण झालेला आहे त्या संसर्गाला प्रतिबंध करणे, त्या आजाराला प्रतिबंध करणे हा प्रोफायलॅक्टिक अँटीबायोटिकचा मुख्य उद्देश असतो. अच्छा. तर ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणजे ती अशी प्रतिजैविके जी एकच प्रकारची औषधे ही अनेक सूक्ष्म आजारांवरती म्हणजे ब्रॉड स्पेक्ट्रमवरती काम करतात. अच्छा. अनेक सूक्ष्म संसर्गावरती काम करतात. त्याचा जो हेतू असतो तो अनेक संसर्गाला टार्गेट करण्याचा असतो, लक्ष्य करण्याचा असतो. त्याला आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक म्हणतो. अच्छा. सर हे जे प्रतिजैविके आहे हे नेमके कसे काम करतात? प्रतिजैविके ही एकतर अशा पद्धतीने कार्य करतात की जी जीवाणू आहेत त्यांची पेशी भित्तिका किंवा त्यालाच आपण डीएनए म्हणतो त्याच्यावर मारा करतात, त्याला रोखतात, त्याला नष्ट करतात, डीएनएला नष्ट करतात किंवा पेशींच्या भित्तीला नष्ट करतात आणि त्याला नष्ट करून त्याला मारतात आणि जो आजार आपल्याला झालेला आहे, ज्या संसर्गापासून आजार झालेला आहे तो आजार आपला बरा करतात. आणि दुसरं म्हणजे एकतर नष्ट करतात आणि दुसरं म्हणजे त्याला त्याची वाढ होण्यापासून रोखतात, जीवाणूंची वाढ होण्यापासून. जीवाणू काय करतात की मनुष्यांना संसर्ग निर्माण करतात आणि तो रोगी संसर्गजन्य आजारापासून जेव्हा आपल्याला जीवाणूंना मारलं जातं तेव्हा तो रोगी हा बरा होतो. तर 2 प्रकारेच कार्य करतात प्रतिजैविके. एक तर जीवाणूंना मारतात किंवा नष्ट करतात, त्याच्या पेशी भित्ती नष्ट करून, डीएनएला नष्ट करून, आणि दुसरं म्हणजे जी जीवाणू त्याला वाढीसाठी जी प्रथिने लागतात जीवाणूंच्या वाढीसाठी त्याच्या शरीरामध्ये जी प्रथिने असतात त्या प्रथिनांना टार्गेट करून त्याच्यावरती हल्ला करून ती प्रथिने ज्या जीवाणूंची वाढ रोखतात. अशा 2 प्रकारे प्रतिजैविके काम करतात. अच्छा. सर मग या प्रतिजैविकांचे फायदे नेमके काय आहेत? प्रतिजैविकांचे फायदे जर आपण बघितले तर प्रतिजैविके ही एक तर संसर्गजन्य आजारावरती काम करतात. तर त्याच्यामुळे होतं काय की एखादा जर जटिल किंवा गंभीर प्रकारचा आजार असेल जो एखाद्या संसर्गापासून झाला आहे, म्हणजे प्रतिजैविके हे असे वेगवेगळ्या आजारांवरती वेगवेगळी प्रतिजैविके असतात. तर संसर्गापासून जो आजार झालेले आहेत त्या संसर्गाला रोखतात किंवा एकापासून दुसऱ्या माणसाला तो संसर्ग होऊ नये म्हणून सुद्धा प्रतिजैविके काम करतात. अच्छा. हा. तर हे जे प्रतिजैविके आहे ते किती काळ टिकतात या संदर्भात आपण काय सांगाल? तसं बघितलं गेलं तर प्रतिजैविके ही वेगवेगळ्या प्रकारची आहेत. जसे की अनेक प्रकारची संसर्ग आहेत, अनेक प्रकारचे आजार आहेत. तर आजार जे होतात ते वेगवेगळ्या संसर्गापासून होतात. तर त्यामुळे अनेक प्रकारची प्रतिजैविके देखील आहेत. तर त्याचा नेमका जो कार्यकाळ आहे हा वेगवेगळा असू शकतो. त्याचा जो काम करण्याची पद्धती आहे, त्याचा जो वेळ आहे तो कधी कधी प्रतिजैविके डॉक्टर जे सामान्य जे आजार आहेत, सामान्य जीवाणूंपासून होणारे आजार आहेत तर 3 दिवसातही बरा होतो. तर 3 दिवसापर्यंत ती कार्य करतील किंवा काही दिवसांपर्यंत कार्य करत राहतील. तर असे वेगवेगळ्या प्रकारची संसर्गजन्य आजारांवरती वेगवेगळ्या संसर्गजन्य आजारांवरती होणारी प्रतिजैविके किंवा त्याला लागणारी प्रतिजैविके यांचा कार्यकाळ हा वेगवेगळा असू शकतो. अच्छा. तर सर ही जी प्रतिजैविके घेण्यात येतात तर ही नेमकी प्रतिजैविके किती काळ शरीरात राहतात काय सांगाल? प्रत्येक प्रतिजैविकांचा जो कालावधी आहे शरीरात टिकून राहण्याचा हा वेगवेगळा आहे. वेगवेगळ्या संसर्गावरती जशी प्रतिजैविके वेगवेगळी आहे तसा त्याचा जो कालावधी आहे शरीरात राहण्याचा तो देखील वेगळा आहे. काही तासापासून तर काही दिवसांपर्यंत त्याचा कालावधी असतो. जसं की 2 तासापासून तर 10 दिवसापर्यंतही असू शकतो. तर असा वेगवेगळ्या प्रतिजैविकांचा वेगवेगळा कालावधी शरीरात टिकून राहण्याचा असतो. अच्छा. सर आपण जसं प्रतिजैविके किती काळ काम करतात किंवा किती वेळ त्यांना लागतो काम करण्याचे खूप छान पद्धतीने सांगितलं, पण याचे काही दुष्परिणाम देखील आहेत का? हो, नक्कीच. जसे प्रतिजैविकांचे फायदे आहेत ते जीवाणूंना मारतात, रुग्णांना बरं करतात, रुग्णांना एखाद्या संसर्गापासून होणाऱ्या आजारांना ते नष्ट करतात आणि रुग्ण बरा होतो. बरोबर. तर जसे फायदे आहेत तसेच अनेक दुष्परिणाम देखील आहेत. प्रतिजैविके नेमकी जर का चुकीच्या पद्धतीने घेतले, त्याचा अनियंत्रित वापर केला तर आपण जो आता सप्ताह साजरा करीत आहोत तो म्हणजे प्रतिजैविक प्रतिरोध सप्ताह. तर याचा मुख्य उद्देश आहे की प्रतिजैविकांचा प्रतिरोध होत आहे.
प्रतिजैविके ही त्या जीवाणूंना मारण्याकरता निष्क्रिय होत चाललेली आहे दिवसेंदिवस. जीवाणू त्या प्रतिजैविकांना प्रतिरोध करतात. तर प्रतिरोध केल्यामुळे होते काय की जीवाणूंची शक्ती वाढत आहे आणि प्रतिजैविके जी रुग्णांना आजारातून बरे करतात त्यांची शक्ती कमी होत आहे, म्हणजे प्रतिरोध होत आहे. तर जीवाणूंची शक्ती वाढल्यामुळे होते काय की प्रतिरोध निर्माण होतो आणि मग ती प्रतिजैविके कालांतराने निष्क्रिय ठरत जातात. तर ज्या पद्धतीने त्याचे फायदे आहेत त्या पद्धतीने ते चुकीच्या घेतल्यामुळे एक तर प्रतिरोध होतो, बरोबर. दुसरा म्हणजे एखाद्या जर का मात्रा चुकवली, एखाद्या औषधाची मात्रा चुकवली, रुग्णांनी जर का थोड्या वेळासाठी प्रतिजैविक घेतले आणि त्याला 1-2 दिवसात बरं वाटू लागले तर ते रुग्ण ती प्रतिजैविके त्या वेळेपुरती थांबवून देतात. त्याला वाटतं की हा आजार आता थांबलेला आहे, आपला आजार बरा झालेला आहे, तर ते प्रतिजैविके ते घेणे सोडून देतात. तर डोस पूर्ण न केल्यामुळे प्रतिरोध निर्माण होतो. तर त्याच्यामुळे आणखी त्याचे जर काही साईड इफेक्ट्स आपण जर बघितले तर प्रतिजैविके चुकीच्या पद्धतीने घेतल्यामुळे जास्त मात्रा, कधी कमी मात्रा किंवा प्रतिजैविकांच्या वेळा चुकवल्यामुळे जसा प्रतिरोध होतो तसंच ते अनियंत्रित वापर केल्यामुळे त्याचे काही दुष्परिणाम देखील शरीरावर होत असतात. जसे की एखाद्या रुग्णाला जर का प्रतिजैविके व्यवस्थित घेतली गेली नाही किंवा स्वतःहून सेल्फ मेडिकेशन घेतलं किंवा ओटीसी ड्रग्ज जे असतात ते ओटीसी ड्रग्ज म्हणजे ऑन टेबल काउंटर ड्रग, ऑन द टेबल काउंटर ड्रग्ज, जे की डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळतात. परंतु प्रतिजैविके ही डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय दिल्या जात नाही, ती प्रिस्क्रिप्शन वरतीच दिल्या जाते. मात्र एखादा जर का रुग्ण एखाद्या फार्मासिस्टकडे, एखाद्या फार्मसी स्टोअरमध्ये किंवा एका मेडिसिन स्टोअरमध्ये गेला आणि त्याने जर का प्रतिजैविके स्वतःहून घेतली, सेल्फ मेडिकेशन घेतले, तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला बघायला मिळतील. जसे की मळमळ करणे, एखादा ॲलर्जी होणे, खाज येणे, दाह होणे, नंतर चक्कर येणे, उलट्या होणे, अशा प्रकारचे शरीरावरती दुष्परिणाम देखील पाहायला मिळतात. म्हणून मला असं म्हणायचं आहे की जी प्रतिजैविके आहे जेव्हा आपल्याला खरंच गरज असेल तेव्हा ती घेतल्या गेली पाहिजे, ती डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतली पाहिजे, ती फार्मासिस्टच्या सल्ल्याने घेतली पाहिजे, त्याचा चुकीचा वापर टाळला पाहिजे. नक्की सर, खूप छान सांगितलं सर आपण. पण सर ही प्रतिजैविके डॉक्टर केव्हा त्या रुग्णाला देतात, काय सांगाल? ही प्रतिजैविके आहे ही जीवाणूंवरती काम करतात, ती विषाणूंवरती काम करत नाहीत. तेव्हा जर का साधारण फ्लू किंवा सर्दी खोकला असेल त्यावेळेस ही प्रतिजैविके घेतल्या जाऊ नये. आता डॉक्टर ही औषधे केव्हा देतात, जर डॉक्टरकडे एखादा रुग्ण गेला आणि त्याने सांगितलं की मला सर्दी आहे, ताप आहे, खोकला आहे, तर डॉक्टर पहिल्यांदा सुरुवातीला साधारण औषध देतात, प्रतिजैविके देत नाहीत. जर का रुग्णाला 3 दिवसाचा डोस दिल्यानंतरही बरे वाटत नाहीये तर तो रुग्ण परत डॉक्टरांकडे जातो. मग डॉक्टर करतात काय की डॉक्टर त्यांना काही चाचण्या, ब्लडच्या टेस्ट सांगतात. मग त्या चाचण्यांमध्ये, त्या रक्तांच्या चाचण्यांमध्ये काही त्याला एखाद्या जीवाणूंमुळे झालेला आजार जर का डॉक्टरांच्या लक्षात आला तर त्यावेळेस डॉक्टर प्रतिजैविके लिहून देतात. आणि प्रतिजैविकांचा डोस हा सामान्यतः 3 दिवसापासून तर काही कालावधीपर्यंत, कधी सुरुवातीला 3 दिवसासाठी लिहिले जातात, नंतर 5, असे अनेक काळापर्यंत. म्हणजे ते डिपेंड करतं की म्हणजे रुग्णाला झालेला आजार कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याला कोणत्या प्रकारची प्रतिजैविके दिल्या गेली पाहिजे आणि त्याचा कार्यकाळ जो आहे तो त्याला किती काळ लागेल बरा व्हायला, त्यावर ते अवलंबून असतं. नक्कीच सर, आपण बरेचदा बघतो की एखाद्या रुग्णाला डॉक्टरांनी हे प्रतिजैविके दिले, त्यानंतर काय होतं की समज 6 दिवसांचा डोस असेल, 15 दिवसांचा डोस असेल, 4 दिवसात ठीक वाटल्यानंतर ते औषधं तसेच ठेवण्यात येतात, प्रतिजैविके तसेच ठेवण्यात येतात आणि नंतर मग कधी तसाच जर लक्षणं दिसले तर ते वापरण्यात येतात. तर आपण काय सांगाल, हे कितपत योग्य आहे? बघा, मला असं म्हणायचं आहे की रुग्णांनी प्रतिजैविकाचा अनियंत्रित वापर तर टाळलेच पाहिजे, परंतु त्यासोबतच प्रतिजैविके ही साठवून ठेवता कामा नये. कारण प्रतिजैविके ही जे ड्रेस कोड पोशाखासारखी आहेत. म्हणजे जसं आपण म्हणू की आपण एखादा समारंभ असेल तर एखाद्या समारंभामध्ये आपण एखादा सूट घालतो आणि एखादा जर का आपल्याला ऑफिसला जायचं असेल तर आपण तो त्या दिवशी वेगळा पोशाख घालतो, किंवा एखादा जो शेतकरी असेल त्याचा पोशाख वेगळा असतो. तशाच पद्धतीने प्रतिजैविके ही देखील वेगवेगळी असतात. वेगवेगळ्या संसर्गावरती वेगवेगळी प्रतिजैविके वापरली जातात. तर होतं काय की जेव्हा
डॉक्टर प्रतिजैविके प्रिस्क्रिप्शनवरती लिहून देतात तर ती एका विशिष्ट संसर्गावरती एक वेगळं प्रतिजैविक असतं. जर एखाद्या दुसऱ्या रुग्णाला लिहून द्यायची झाली आणि त्याचा जर आजार वेगळ्या संसर्गापासून असेल तर ती वेगळी प्रतिजैविके असतात. प्रतिजैविके ही ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया जे असतात त्या वेगवेगळ्या बॅक्टेरियावरती वेगवेगळी प्रतिजैविके असतात. जर एखादा आजार हा एखाद्या ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामुळे झालेला असेल, त्याला आपण म्हणू की ग्राम पॉझिटिव्ह आपण जीवाणू, तर त्याला वेगळी प्रतिजैविके लागतील. आणि जर एखादा आजार हा ग्राम निगेटिव्ह पासून झालेला असेल तर त्याला वेगवेगळी प्रतिजैविके लागतील. म्हणून ती प्रतिजैविके कधीही रुग्णांनी साठवून ठेवू नये, कारण ही वेगवेगळी संसर्गावरती त्याची वेगवेगळी प्रतिजैविके आणि त्याची वेगवेगळी कार्यपद्धती असते. वेगळ्या आजारांवरती वेगवेगळे प्रतिजैविके असतात. त्यामुळे होतं काय की रुग्णांनी सेल्फ मेडिकेशन टाळावे. एखाद्या वेळेस जर डॉक्टरांनी एखादा प्रतिजैविके दिलं असेल तर ते साठवून ठेवू नये. त्याचा त्वरित तेवढाच वापर केला पाहिजे, त्याचा डोस पूर्ण केला पाहिजे आणि ती तात्काळ ती नंतर ती साठवून ठेवण्यात येऊ नये आणि जर चुकीने राहिलीच तर त्याला नष्ट करावी. एका प्रॉपर पद्धतीने त्याला नष्ट करावी. आणि काय होतं की रुग्ण जेव्हा अशी साठवणूक करतात प्रतिजैविकांची तर त्याच्यावरची एक मुदतबाह्य दिनांक असतो, एक्सपायरी डेट. ती जर मुदतबाह्य दिनांक त्या रुग्णांनी बघितली नाही आणि तशीच जर का साठवलेली प्रतिजैविके त्या रुग्णांनी घेतली तर ती प्रतिजैविके त्या मुदतबाह्य दिनांकानंतर विषारी बनतात आणि रुग्णांना धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून प्रतिजैविके कधीही साठवून ठेवू नये. नक्कीच. खरंच छान सांगितलं सर. आपण बरेचदा बघतो की जर त्या रुग्णाला जर चांगलं वाटत असेल तर ते तेवढे औषधं ठेवून देतात आणि नंतर मग त्याचा वापर करतात, पण हे कुठेतरी धोकादायक ठरू शकतं. सर, जसं आपण बघतो की रुग्ण हे जे चुकीचं औषध घेतात किंवा त्याचा गैरवापर होतो बरेचदा औषधांचा, यासाठी काही कायदे आहेत का? हो, मी आधीच म्हटलं आहे की रुग्णांनी सेल्फ मेडिकेशन टाळावे. फक्त काहीच औषधे आहेत जी ओटीसी ड्रग्ज ज्याला म्हणतो, ऑन टेबल काउंटर ड्रग्ज जे आहेत ते डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळतात. मात्र प्रतिजैविके ही डॉक्टरांनी दिलेल्या चिठ्ठीवरच मिळतात. तर एखादा रुग्ण कधी कधी एखाद्या मेडिकल स्टोअरमध्ये जातो आणि त्या औषध विक्रेत्याकडे एखाद्या प्रतिजैविकांची डिमांड करतो आणि एखादा जर फार्मासिस्ट किंवा एखादा औषध विक्रेता अशा प्रकारची औषधे प्रतिजैविके डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय किंवा प्रिस्क्रिप्शन शिवाय देत असेल तर तो कायद्याने गुन्हा आहे. त्यासाठी फार्मसी ऍक्ट 1948 अस्तित्वात आहे. तसेच औषध व सौंदर्य प्रसाधन कायदा 1940 देखील अस्तित्वात आहे. आणि अशा प्रकारची औषधा जर का गैर पद्धतीने दिल्या गेली असेल तर त्यासाठी कायदे आहेत, त्याच्यावर कडक नियम आहेत, त्याच्यावर कायद्याने गुन्हा दाखल होतो आणि शिक्षेची तरतूद आहे. त्यामुळे अशा प्रकारचं औषधेची विक्री करणे, ती घेणे हे देखील चुकीचं आहे. तसंच आपण एक सांगायचं झाल्यास अंमली पदार्थ आणि मनोविकार औषध कायदा देखील अस्तित्वात आहे. तो अशासाठी आहे की काही औषधे जी अंमली पदार्थामध्ये येतात त्या कॅटेगरीमध्ये येतात, जसं की मॉर्फिन आहे, कोडीन आहे किंवा सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस आहेत काही, त्याच्यासाठी 1985चा कायदा आहे. तर अशा प्रकारची विक्री करणे, त्याची निर्मिती करणे, अशा प्रकारचे त्याची लागवड करणे, काही वनस्पती देखील नार्कोटिक सायकोट्रॉपिक सबस्टन्सेसमध्ये येतात जी की ज्याच्यामुळे त्या हॅबिट फार्मिंग आहेत, जी औषधी घेतल्यानंतर रुग्णांना हॅबिट म्हणजे सवयी लागतात आणि ऍडिक्ट होतात ते रुग्ण. तर अशा प्रकारच्या विक्रीवर, त्याच्या वाहतुकीवर, त्याच्या निर्मितीवर हा कायद्याने प्रतिबंध केलेला आहे. ती केवळ आणि केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच दिल्या गेली पाहिजे. तसंच 1954चा एक ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ऍक्ट आहे. जसं की आपण बघितलं असेल की आपण एखाद्या अन्न पदार्थाची जाहिरात करू शकतो, एखाद्या कोलगेटची जाहिरात करू शकतो किंवा एखाद्या कुठल्याही सौंदर्य प्रसाधनाची जाहिरात करू शकतो. मात्र जी औषधे त्याचा वापर हा एका नियंत्रित याच्यामध्ये केला गेला पाहिजे अशा प्रकारची. आणि जसं की काही औषधे काही तांत्रिक लोक किंवा मांत्रिक लोक सांगतात की एखादा आजार जर का बरा होत नाही, जो असाध्य रोग आहे, तो म्हणतात की आम्ही बरा करू आणि त्याची ऍडव्हर्टाईज करतात. ते हे 1954च्या ड्रग अँड मॅजिक रेमेडीज ऍक्टने कायद्याने चुकीचं आहे. त्याच्यावरती तो कायदा लागू होतो आणि त्याच्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. किंवा काही तांत्रिक आणि मांत्रिक म्हणतात की आम्ही एखाद्या व्यक्तीला, एखाद्या जोडप्याला मूल होत नाही, ते म्हणतात की आम्ही मूल म्हणजे आमच्या औषधाने मूल होईल. तर अशा प्रकारची जी ऍडव्हर्टाइजमेंट करणे हे कायद्याने चुकीचं आहे.
नक्कीच. तर सर हे प्रतिजैविके जे आहे ते नेहमीच वापरता यावे, नेहमीच त्याचा वापर व्हावा यासाठी काय करू शकतो? प्रतिजैविके ही साधारणपणे अशाच वेळेस घेतली पाहिजे जेव्हा त्याची खरी गरज आहे. आणि होते काय की नुकतंच मागे काही वर्षापूर्वी एक लॅन्सेट नावाचं जे नियतकालिक आहे त्याच्यामध्ये एक आर्टिकल प्रकाशित झालं होतं. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 19 मध्ये 1.2 मिलियन लोकांचा जीव हा चुकीच्या प्रतिजैविकांच्या प्रतिरोध झाल्यामुळे लोकांचा जीव गेलेला आहे किंवा चुकीच्या पद्धतीने प्रतिजैविके वापरल्या गेल्यामुळे झालेला आहे. आणि त्या लॅन्सेटमध्ये असंही म्हटलं होतं की सन 2050 मध्ये पर्यंत प्रतिजैविकांचा प्रतिरोध एवढ्या मोठ्या प्रमाणात होईल की दरवर्षी 10 मिलियन लोकांचा जीव प्रतिजैविकांच्या प्रतिरोधामुळे जाईल. अच्छा. म्हणजे प्रतिजैविकांचा प्रतिरोध हा वाढत चाललेला आहे आणि त्याचा जर अनियंत्रित वापर जो आहे तो वाढतो आहे. तर तो अनियंत्रित वापर आपल्याला थांबवला गेला पाहिजे. प्रतिजैविके खरी गरज असतानाच घेतली गेली पाहिजे. साधारण फ्लू किंवा सर्दी तापासाठी प्रतिजैविके घेऊ नये, त्याच्या मात्रा चुकवू नये. डॉक्टरांनी सांगितलेल्या डोस त्याचा कार्यकाळ तेवढा पूर्ण केला गेला पाहिजे. त्याचा डोस पूर्ण केला गेला नाही तर त्याचा प्रतिरोध होऊ शकतो. तसंच ती औषधे जर का थोड्या वेळासाठी बरं वाटल्यास तर थांबवल्या गेली नाही पाहिजे. त्याचा पूर्ण काळापर्यंतचा जो कालावधी आहे तो पूर्ण केला गेला पाहिजे. नक्कीच. यात आपण जसं सुपर बग्स म्हणून देखील म्हणतो, तर हे नेमकं काय आहे? सुपर बग्स म्हणजेच अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सचा असा म्हणजे प्रतिजैविक प्रतिरोधाचा असा एक घातक असा प्रकार आहे जे की जीवाणू मध्ये विकसित होतात. अच्छा. आता जीवाणूंची जी प्रतिकार शक्ती आहे किंवा जीवाणूंची जी प्रतिजैविकांच्या जीवाणूंवरती कार्य करण्याची जी शक्ती आहे ती कालांतराने कमी होते आणि त्या अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स तयार होऊन सुपर बग्स निर्माण होतात. अच्छा. म्हणजे साधारण सांगायचं झाल्यास प्रतिजैविके ही प्रतिजैविकांना जीवाणू प्रतिरोध करू लागतात आणि त्यामुळे सुपर बग्स तयार होतात. मग ती जी प्रतिजैविके आहे निष्क्रिय ठरत जातात. तर सुपर बग्स तयार होण्यामागे हेच कारण आहे की त्याचा जो प्रतिजैविकांचा आपण जो वापर करतो तो अनियंत्रित पद्धतीने करतो. अच्छा. तर सर जसं जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावर प्रतिजैविकांच्या प्रतिकाराचा सामना करण्यासाठी कोणतं आव्हान आहे सांग? की लॅन्सेटमध्ये एक आर्टिकल जसं प्रकाशित झालं होतं त्याच्यामध्ये सांगितलं होतं की प्रतिजैविकांचा प्रतिरोध जो होत आहे किंवा जीवाणूंची जी त्या प्रतिजैविकांना दाद देण्याची जी क्षमता आहे ती कमी होत आहे. म्हणजे प्रतिरोध जास्त होत आहे. जीवाणू प्रतिरोध करत आहेत, त्याला रोखतायत. म्हणजे प्रतिरोध केल्यामुळे प्रतिजैविकीची शक्ती कमी होऊन प्रतिजैविके निष्क्रिय ठरत आहेत. तर आव्हान मला असं सांगता येईल की लॅन्सेटमध्ये जसं म्हटलं गेलं की 2050 पर्यंत जी आहेत ती प्रतिजैविकांचा प्रतिरोध एवढ्या प्रमाणात वाढेल आणि अनियंत्रित वापरामुळे ती प्रतिजैविके निष्क्रिय ठरत जातील आणि प्रतिजैविकांची संख्या जी आहे ती कमी आहे आणि प्रतिजैविकाची निर्मितीची प्रक्रिया खूप जटिल आहे. त्याला बराच कालावधी लागतो. 10 ते 15 वर्ष वगैरे एखाद्या मॉलिक्युलर डेव्हलप व्हायला लागतो. तर असंच जर होत गेलं काही काळानंतर जर का ते प्रतिजैविके निष्क्रिय झाली तर सगळ्यात मोठं आव्हान आहे की संसर्गजन्य आजारांवरती प्रतिजैविके उरणारच नाहीत. बरोबर. मग द्यायचं काय? मग जर का प्रतिजैविके लिमिटेड आहेत तर पुढे जर का असे घातक प्रकारचे जर आजार येत गेले, आता आपण बघतोच आहोत की वेगवेगळ्या प्रकारचे जीवाणूंमुळे होणारे आजार हे दरवर्षी वाढत आहेत. कधी कधी काही वेळा असं होत आहे की काहीतरी एखादा वेगळाच आजार निर्माण होतो आणि ते लक्षात येत नाही. आणि मग अशावरती आपण प्रतिजैविकाचा मारा करून प्रतिजैविके देऊनच त्याला थांबवतो. पण कालांतराने जर का काही वर्ष नंतर जर असं झालं की ती प्रतिजैविकेच उरली नाही, बरोबर, तर द्यायची काय? तर हे एक आपल्या विज्ञानापुढे किंवा वैद्यकीय शास्त्रापुढे एक मोठं आव्हान आहे. तर त्याच्यामुळेच आपल्याला त्यावर आत्ताच कृती करणे, त्याचा वेळेत प्रतिबंध करणे आणि जेव्हा खरी गरज आहे तेव्हाच त्याचा वापर केल्याने जेणेकरून ही प्रतिजैविके अनंत काळापर्यंत अशीच टिकून राहतील. नक्कीच नक्कीच. सर जसं नवीन प्रतिजैविकांच्या विकासातील अंतर या संदर्भात आपण काय सांगाल सर? मला असं म्हणायचं की प्रतिजैविके जी आहे ती जेव्हा बनतात एक म्हणजे रासायनिक पद्धतीने बनल्या जातात किंवा नैसर्गिक आहे, अशा दोन पद्धतीने तयार होतात. जसं की सुरुवातीला 1958 या साली पेनिसिलिन नावाचं सर्वात पहिलं प्रतिजैविक जे तयार झालं, जे की अलेक्झांडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञाने तयार केलं. त्याच्यानंतर ते प्रतिजैविके विकसित झाल्यानंतर अनेक प्रतिजैविके तयार होत गेली. मात्र पेनिसिलिन आज जर बघितलं त्या काळात एवढंच प्रभावी होतं ते आज ते लागू होत नाहीये. अगदी.
ते प्रतिजैविक आज कामच करत नाहीये. त्याची कार्यक्षमता ही कमी झालेली आहे. त्या काळात ते प्रतिजैविक एक स्ट्रॉंग असं प्रतिजैविक होतं. आज ते कमी प्रमाणात त्याचा वापर होतोय, कारण त्याच्यामध्ये जी शक्ती होती आता ती निष्क्रिय ठरत आहे. त्या प्रतिजैविक त्या जीवाणूंना दादच देत नाही त्या पेनिसिलिनला. बरोबर. तर अशा प्रकारचे वेगवेगळी प्रतिजैविके तयार होत गेली. काही नैसर्गिक निर्मित होतात, तर काही रासायनिक पद्धतीने, काही ज्याला म्हणू आपण सिंथेटिक पद्धतीने तयार होतात. आणि ती याच्यामधलं जे विकासामधलं जे अंतर आहे ते खूप मोठं आहे. ही एक जटिल प्रक्रिया आहे. अगदी. त्याला तयार करताना 10 ते 15 वर्ष, जो मार्केटमध्ये येतपर्यंतचा कालावधी 15 वर्षापर्यंतचा आहे, तो तयार करीत असताना त्याच्या अनेक प्राण्यांवरती चाचण्या कराव्या लागतात की हे प्रतिजैविक व्यवस्थितरित्या बनलं का, योग्य पद्धतीने बनलं आहे का, बरोबर. आणि त्याच संसर्गासाठी ते लागू होत आहे का, त्यासाठी अनेक प्राण्यांवरती त्याच्या चाचण्या केल्या जातात. अच्छा. नंतर मग ते माणसांवरती देखील त्याच्या चाचण्या होतात आणि मग ते मार्केटमध्ये येतं. याचं विकासाचं जे अंतर आहे ते खूप मोठं आहे. अगदी. या वर्षीची थीम नेमकी काय आहे? जागतिक स्तरावर एक थीम तयार केलेली आहे. ऍक्ट नाऊ, प्रोटेक्ट प्रेझेंट अँड सिक्युअर फ्युचर. अच्छा. म्हणजे कृती करा, वर्तमान जपा आणि भविष्य काळ सुरक्षित करा. तर का त्याचा अनंतित वापर आपण असाच करत राहिलो तर त्याला जर जपलं नाही, त्याच्यावर व्यवस्थितरित्या आत्ताच प्रतिबंध केला नाही, तर ती भविष्यात सुरक्षित राहणार नाही. अगदी. ती कार्यक्षमता त्याची जी आहे ती कमी होईल आणि जीवाणूंची शक्ती वाढेल. नक्कीच. तर हे असं होऊ नये, त्यामुळेच ही जी थीम आहे तर तयार केली. सर, कार्यक्रमाच्या सरतेशेवटी आपण आपल्या श्रोत्यांना काय सांगाल? जसं प्रतिजैविके प्रतिरोध होऊ नये त्यासाठी कशी काळजी घ्यावी, काय सांगाल सर? प्रतिजैविके त्याचा जो अनियंत्रित वापर आहे तो रुग्णांनी टाळावा. प्रतिजैविके घेताना ती सेल्फ मेडिकेशन त्याचा घेऊ नये, डॉक्टरांच्या चिठ्ठीनेच घेतली गेली पाहिजे. अगदी. डॉक्टरांनी दिलेल्या कालावधीपर्यंत त्याची जी मात्रा आहे, त्याचा जो डोज आहे तो तेवढ्या कालावधीचा तर त्या रुग्णांनी पूर्ण केला पाहिजे. मध्येच ती प्रतिजैविके घेणं थांबवू नये, ज्यामुळे प्रतिरोध होणार नाही. आणि त्याचे जर का एखाद्या प्रतिजैविकाचा साईड इफेक्ट जर का रुग्णांना लक्षात आला तर त्यावेळेस रुग्णांनी तात्काळ डॉक्टरांशी सल्ला घ्यावा आणि त्यावर वेळीच उपाययोजना करावी आणि सेल्फ मेडिकेशन टाळावे. मी एवढंच म्हणेन. अगदी. खरंच खूप महत्वाचं सांगितलं सर आपण. तर सर, आज आपण आकाशवाणी स्टुडिओत आलात आणि आपल्या श्रोत्यांना खूप छान उपयुक्त अशी माहिती सांगितली. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीने मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. तर श्रोते हो, कार्यक्रमातून मी आता निरोप घेते आहे. स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्या. नमस्कार.